Audio Jungle. Audio Jungle. लातूर शहरातील इंदिरा नगर परिसरातील शहरात मोलमजुरी करून जीवन जगणारे समाधान भालेराव यांना घरकुल मंजूर झाले. त्यांच्या हक्काच्या जागेत घरकुल बांधत असताना त्यांचे शेजारी मंगलबाई वाघमारे व त्यांची मुली सीता वाघमारे, गीता वाघमारे व यांच्या भावाची मुले आनंद सूर्यवंशी व अभिषेक सूर्यवंशी या सर्वांनी मिळून दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी अभिषेक सूर्यवंशी यांनी समाधान भालेराव यांच्या राहत्या घरी दगड घेऊन जाऊन यांच्या पत्नी सौ ज्योती यांचे तोंडावर दगड मारून जखमी करून चेहरा विद्रूप करून त्यांच्या अंगाशी झोंबाझोंबी करून त्यांचे दोन्ही हात धरून गळ्यातील मंगळसूत्र तोडून घेऊन पळून गेला, अशी तक्रार विवेकानंद पोलीस स्टेशन लातूर येथे त्याच दिवशी रात्री जवळपास 1:30 वाजेच्या सुमारास तक्रार नोंदवून घेतलेली नाही. परंतु दुसऱ्या दिवशी समाधान भालेराव यांना अपेक्षित अशी तातुरमातुर तक्रार नोंदवून अभिषेक सूर्यवंशी याचा व इतर जणांचा पोलिसांनी बचाव केलेला आहे. मी 3 मुली आणि मी घरी असताना नवरा नसताना घरात घुसून माझ्या अंगाला झुकून दगडाचा वार करून हे मला टाके चालले आहे आणि दात खाल्ले आहेत सगळे. मी विवेकानंद चौकीमध्ये गेले होते. मग ते परत दवाखान्यामध्ये तिथं रिपोर्ट दिले. तिथून दवाखाना करून परत मी 9 वाजता ह्याच्यात आले, पोलीस स्टेशनमध्ये आले. तिथं आल्यानंतर माझी कोणी दखल घेतली नाही आणि जे सत्य घडले ते घटनेवर त्यांनी लिहिले नव्हते. काही खोटे आटे आरोप लिहून दुसरं काही त्यांच्या ह्याचं करून मला FIR काढून रात्री 2 वाजेनुकानी 3 मुली आणि नवऱ्याला घेऊन बसले होते पोलीस स्टेशनमध्ये. हे सगळं रक्त पडलेलं आहे. हे माझ्या घरात बसून माझा नवरा नसताना त्यांनी लेडीजवर हात उचलले आणि कारण की त्यांच्या घरी पोलीस आहेत, सगळे पोलीस आहेत, सगळे अधिकारी आहेत म्हणून त्याच्या दबावावर त्यांनी आम्हाला वर्दीच्या जोरावर की आमच्यावर गरिबावर अत्याचार करायला लागले. ह्याच्यामधून मला न्याय मिळावा हेच माझी ही आहे. यापूर्वी तुम्हाला आताच भांडण झालंय का यापूर्वी काही? 1 वर्ष झालं भांडणं आहे. त्या घराबद्दल भांडणं होतं. घराबद्दल भांडणं असल्यास ते घराचं सगळं मिटलं. मग मिटल्यानंतर त्यांनी कशाची हे काढून त्याच कारणावरून भांडणं काढून आम्हाला मानसिक त्रास देत आहेत. आणि माझ्या 3 मुली आणि नवरा असते मी घरी. 3 मुली जाता येता त्यांना हे करतात, टॉर्चर करतात. तुझ्या 3 मुली आणि तुझा नवरा कसं राहता बघता, तुझे जगणे मुश्किल करता, तुझ्या मुली व्हायची आणि तुझी बदनामी करून तुला इथून हकलून टाकता, अशी मला असं बार धमकी देतात. मुलं घेऊन सगळे इथून उभा करतात. गल्लीतले मुलं घेऊन उभा सगळे गुंडेगर्दी करतात. तू कुठं गेली जरी गेली काही जरी गेली तर तुझ्यानं काहीच होत नाही. त्याच्या आधी तू केस केली होती, तुझ्यानं काही झालं नाही. आता लिहिली तर काही करत नाही. पोलीस स्टेशन माझंच आहे. यापूर्वी तुम्ही तक्रार दिली होती, हो दिली होती ना. त्याचे पुरावे त्याच्यावर आहेत ना पुरावे. ते कुठे आहे पुरावे? आहेत ना, आणले की. ते आहेत माझे. हो सगळे पुरावे करून दे. हो घराच्या भांडण्याबद्दल माझ्या मुलीला भरसडकेवर बायकोला मारल्या निचून मारला होता. त्यावेळेस मारला होता. त्यावेळेस मी आमची काही हे घ्यायला नव्हतं, तक्रार घ्यायला नव्हतं पोलीस स्टेशनमध्ये. त्यावेळेस मी मिठवामिठी केले आणि करून असंच पाठवले. मिठवामिठी कोण केले? इथं विवेकानंद चौकीमध्ये ह्यांनी तिथून वरून दबाव घातले ह्यांनी, म्हणूनच त्या दबावामध्ये त्यांच्या वर्दीवर त्यांचा रुबाब चालला आहे. म्हणजे यांची आता दादागिरी आहे का? हा दादागिरी, दुसरं काय नाही. मग तुमची त्यांची काय दुश्मनी आहे? दुश्मनी काहीच नाही. मला त्यांचं काही देणं घेणं नाही. माझा प्रश्न इकडे राहिला. माझी शेजारी गेली म्हणून त्यांनी पलीकडून व्हायचं. मग का तुम्हाला असा त्रास देऊ लागले? काय माहिती आता त्यांनाच माहिती. पहिलं अगोदर भांडणं होतं. हे कार जायला जागा द्या म्हणत होती. त्याचं भांडणं मिटलं, ते बरोबर होऊन आलं. जाग्याप्रमाणे मोजून गेले महानगरपालिकेची माणसं येऊन. सगळे आमच्यासारखं योग्य झाले. आम्ही घर बांधलो, राहायला आलो. दुसऱ्या कारणावरून त्यांनी सारखं भांडणं काढायला लागले. मग आता काय बी करून घरामध्ये घुसून काल माझ्या अंगाला झुटून झुंबून त्यानं दगडाचा वार केलाय. हे टाके पडल्यात, माझे 2-3 दात गळल्यात. आता तुम्हाला पोलीस प्रशासनाने केलं, तुम्हाला न्याय भेटणार गेला तर तुम्ही काय करणार आहोत?
न्याय भेटत नाही तेव्हा पोलीस बी का करतात बघते मी. तुम्ही आता तुमच्या जीवावर उठलाय असं मी वाटतंय. माझ्या जीवावर उठले, माझ्या परिवारासाठी मी काय बी करते. ते कामावून कधी बी जाते, आज उद्या काही झालं गेलं तर ह्याचा जिम्मेदार कोण राहणार. त्याच्यापायी मला ह्याच्यामधून न्याय मिळावा, दुसरं काही माझं म्हणणं नाही. आणि ह्यांचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे. जर नाही बंदोबस्त झाला तर मला का करायचं आहे ती मी करून पुन्हा मग शासनमध्ये लोक आहेत का नाही नुसतं तमाशा बघायला आहे. बाकी कुणी ऍक्शन घेत नाही ह्यांच्यामध्ये, ना कोणी सांगत नाही ना कोणी हे करत नाही. हॅलो, मी खाडगाव रोडला राहतो. ही माझी सून जो खायचं ते 2-3 वेळेस असं ह्याच्यावर झालं अत्याचार. पोलीस स्टेशनला गेलं तर तिथं न्याय मिळत नाही. मग ह्याची हे करावी, आमचं मिटवावं सरकार. का पोलीसवाले तुमची दखल घेत नाही? हे घेत नाही. त्यांची एक मुलगी पोलिस आहे, हा, तिकडून दबाव येते त्यांच्यावर. मग ही ना आमचे केस घेत नाही. ते असं आहे. खोटे नाटे लुटतात. हां, पण त्यांचे पोलीसवाले नातलग असल्यामुळे तुमचे केस घेत आमचे नाही. केस घेत नाही. इथं 2-3 बरे जाऊन आले. मग तुम्ही SP ऑफिसला कंप्लेंट करायची होती. आता तिथंच करायचं. ते नाही आम्ही शेजार धर्म आहे, कुठं करावं कुठं नाही. जाऊ द्या, आजचं उद्या मीटर हे सरतच घ्यायला तर ते कशावर दोघं भांडणं काढायला. भांडणं करून जमत नाही म्हणून आम्ही हे विचार करा. भांडणात काय राहिलं नाही, आपल्या जातीचे वापरून बाबासाहेबाच्या ह्याच्या रक्ताचे वापरून कुठं पुन्हा संग भांडणं करून आपण एक राहावं, हे आमचं मत आहे. किती सरता घेतला तरी कशा तर कारणाने येऊन भांडणं मारामारी आम्ही तिकडे राहता उगत अशी नाकारण बोलायला लागेल. बरं, मग आता तुम्हाला काय म्हणायचं नेमका? काय तर आमचे न्याय करावं सरकारनं. बरं, हे असं पुन्हा होऊ नये. त्याला आग मारून एवढं पोट फुटून त्याला खुले आंब हिंडायला, त्याला अटक झाली नाही अजून, नसून ते केले नाही. आज 3 दिवस झाले केस करून. पोलीस या तयार नाही. काय या तयार नाही, विचार करा तुम्ही. माझ्या 3 मुली शाळेत जायच्या यायच्या कुणी काही झालं गेलं तर कोण जिम्मेदार आहे.